सांगायचं आहे की आपण ज्या पद्धतीनं चांगल्याचं समर्थन करतो त्या पद्धतीनं वाईटाला थांबवण्याची ताकद सुद्धा आपण निर्माण केली पाहिजे. गुन्हेगार जितका दोषी आहे तितकाच एखादी घटना घडत असताना किंवा समाजामध्ये आपल्याला चुकीचं काही घडत असताना जर आपण त्याच्यावर डोळेझाक करत असू तर ते सुद्धा आपण गुन्हेगार आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा घटना घडत असताना समाजातल्या लोकांनी एकत्र येणं आणि त्याचा विरोध करणं हे अत्यंत गरजेचं आहे. काय होतंय की आपण माझा काही संबंध आहे चाललंय चालू द्या असं करून एका अर्थानं आपण त्या गोष्टीला समर्थन करतोय आणि मग एक दिवस अशा घटना घडतात. अनेक महाविद्यालयाच्या बाहेर अनेक टोळकी थांबलेली असतात, आपण ते बघत असतो. परंतु राजकारणातल्या समाजकारणातल्या व्यक्तींना आता खऱ्या अर्थानं पुढे येण्याची गरज आहे. अशा घटनांच्या बाबतीत नागरिकांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे. अशा ज्या घटना घडतायत, मुलींना त्रास होतोय, भैयाने आता सांगितलं की मुलींना जात असताना काही ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत, तर अशा ठिकाणी समाजातल्या चांगल्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. भले आज ती घटना राजस्थानमध्ये घडली आहे, काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये घटना घडली, उद्या ह्या घटना आपल्याही भागात व्हायला मागे पुढे होणार नाही यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी आज एकत्र येण्याची गरज आहे. आज या घटना आपल्या राज्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये घडतायत, उद्या आपल्या गावामध्ये सुद्धा घडायला सुरू होतील. यासाठी आपण एक सामाजिक दबाव निर्माण केला पाहिजे. आपणच आपली सुरक्षितता घेतली पाहिजे. मुलींना आपण सक्षम करण्यासाठी वेगवेगळे धडे शाळा महाविद्यालयांमध्ये स्वसंरक्षणाचे देतोय, परंतु त्याच्याबरोबरच समाज म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. चुकीचं घटना घडत असताना त्या गोष्टीला आपण डोळेझाक करणं हा फार मोठा गुन्हा आहे. या घटनांना जर आपण वेळीच पायबंद केला, अशा पद्धतीच्या समाजकंटकांच्या वागण्यांवरती समाज म्हणून आपण जर नियंत्रण ठेवलं, एक सामाजिक धाक निर्माण झाला. जसं आता तिरमारे साहेबांनी सांगितलं की छत्रपतींच्या काळामध्ये त्या व्यक्तीचा चौरंग केला जायचा आणि त्याला गावातल्या चौकात बसवलं जायचं, जाणं येणाऱ्यावरती जरब निर्माण होण्याचं. त्या पद्धतीनं या समाजामध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये, चुकीच्या घटनांच्या बाबतीमध्ये आपण एकत्रित येऊन जर त्याचा विरोध केला, अशा पद्धतीनं गुन्हेगारांवरती जर दबाव आला, त्याला एक चाप बसला, तर अशा घटना पुन्हा घडणार नाही. होते काय, त्यांना पोलीस पकडतायत, त्यांना जेलमध्ये ठेवलं जाते, फाशीची शिक्षा होतीये, परंतु आरोपी जो पकडला जातोय तो आरोपी आहे. पण समाजामध्ये असे अनंत गुन्हेगार आहेत जे पकडले जात नाहीत, अशा प्रकारच्या घटना करतायत, समाजाला त्रास देत आहेत आणि ते मोकाट फिरतायत. आणि राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांची पण जबाबदारी आहे की अशा व्यक्तींना पाठीशी घालण्यापेक्षा त्यांना तुम्ही एकदा त्यांची चूक दाखवा, त्यांना एकदा पोलिसांची हवा खाऊ द्या, म्हणजे काय होईल, त्यांच्यामध्ये सुधारणा होईल. माणूस चुकला तर त्याला वेळी त्याची चूक दाखवली पाहिजे. चूक सुधारला तर तो माणूस म्हणून चांगल्या पद्धतीने पुढे येऊ शकतो. परंतु समाज म्हणून आपण अशा गोष्टींकडे डोळेझाक करतो. चुकीच्या घटना घडत असताना माझा काही संबंध नाही म्हणून आपण आपलं मार्गक्रमण करतो. हा फार मोठा गुन्हा आहे. म्हणजे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, परंतु तो गुन्हा घडत असताना समाजातली लोक डोळेझाकपणा करतात, हा त्यापेक्षा मोठा गुन्हा आहे. मी या निमित्तानं रामानगर आणि परिसरातल्या सर्व सुजाण नागरिकांना, पालकांना विनंती करतोय की या बाबतीमध्ये तुम्ही सजग व्हा. समाजात काय चाललंय हे उघड्या डोळ्यांनी न बघता त्याचा प्रतिकार करा. चुकीला चूक म्हणायची दानत ठेवा आणि चांगल्याच्या मागे उभा राहा. एवढंच मी या निमित्तानं सांगतो त्या मुलीला आणि त्या वारकऱ्यांना, जे घटना घडली त्या दुर्घटना, त्या सर्व वारकऱ्यांना आणि त्या मुलीला मी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि चांगल्या गोष्टीसाठी इथून पुढं आपण एकत्र या एवढा अपेक्षा व्यक्त करतो. अशा घटना ज्या होत आहेत त्याच्यासाठी आपण सक्षमपणे त्याला विरोध करूया, चांगल्याला चांगलं म्हणूया आणि वाईटाला, चुकीला